इयत्ता 6वी विषय मराठी बालभारती पाठ 24वा रोजनिशी स्वाध्याय. प्रश्न पहिला 3 ते 4 वाक्यात उत्तरे लिहा. अ. वैभवच्या रोजनिशीतील कोणते पान तुम्हाला सर्वात जास्त आवडले ते लिहा. उत्तर: मला 15 नोव्हेंबरचे पान आवडले. त्या दिवशी वैभवने आजोबा व त्यांच्या नातीचे तिकीट काढले. त्याची ही मदत मला खूप आवडली. तो खूप दयाळू आहे. आ. रोजनिशी का लिहावी? तुमच्या शब्दात लिहा. उत्तर: रोजनिशी लिहिल्याने दिवसातील घटना लक्षात राहतात, मनातील भावना व्यक्त करता येतात, त्यामुळे चांगले बदल घडतात, आपले विचार स्पष्ट होतात. प्रश्न दुसरा का ते लिहा. 1. आजोबांची नात जोराने रडू लागली. उत्तर: आजोबा आणि कंडक्टर यांच्यातील चिडलेल्या आवाजातील संवाद ऐकून नात जोराने रडू लागली. 2. वैभवने आजोबा व त्यांच्या नातीचे तिकीट काढले. उत्तर: आजोबांचे पाकिट चोरीला गेले होते आणि त्यांच्याकडे पैसे नव्हते, म्हणून वैभवने त्यांचे तिकीट काढले. 3. आजोबांची नात खुदकून हसली. उत्तर: वैभवने तिला बिस्किट दिले आणि तिचे डोळे पुसले, त्यामुळे ती हसली. 4. मुलांनी शेतकऱ्यांची माफी मागितली. उत्तर: मुलांनी परवानगीशिवाय डहाळे उपटले, त्यामुळे त्यांना चूक समजली आणि त्यांनी माफी मागितली. 5. शेतकऱ्याने मुलांना थोडेसे डहाळे दिले. उत्तर: मुलांनी मनापासून माफी मागितल्यामुळे शेतकरी खुश झाला आणि त्यांनी डहाळे दिले. 6. वैभवची विशेष काम करण्याची संधी हुकली. उत्तर: वैभव आणि राजूमध्ये वाद झाल्यामुळे शिक्षक रागावले आणि त्याची संधी हुकली. प्रश्न तिसरा. तुम्ही महिन्यातील पहिल्या आठवड्याची रोजनिशी लिहा व ती दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाचा. तुम्हाला काय आठवते का ते सांगा. तर मित्रांनो, हे तुम्ही स्वतः नक्की करून पहा. खेळूया शब्दांशी. अ. खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा. 1. कावरे बावरे होणे. वाक्य: मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात येताच तो कावरा बावरा झाला. 2. तोंडाला पाणी सुटणे. वाक्य: पाणीपुरी पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले. 3. वादावादी होणे. वाक्य: रांगेत पुढे उभे राहण्यावरून दोघांमध्ये वादावादी झाली. 4. खाली मान घालणे. वाक्य: चूक लक्षात येताच त्याने खाली मान घातली. आ. हरभऱ्याचा डहाळा तसे खालील गोष्टीसाठी काय म्हणतात ते लिहा. गहू यासाठी गव्हाची उंबी. 2. लसूण, लसणाची पात. 3. ज्वारी, ज्वारीचे कणीस. चिंच, चिंचेचे बोटूक. ऊस, ऊसाचा फळ. प्रश्न 4. हरभऱ्याचे डहाळे पाहून मुलांच्या तोंडाला पाणी सुटले. शिवार वा शेतातून जाताना कोणत्या वस्तू पाहिल्यावर तुमच्या तोंडाला पाणी सुटते, त्या वस्तूंची यादी करा. उत्तर: कैरी, चिंच, आवळा, बोरे, ऊस. प्रश्न 5. वैभवची शाळा सुटल्यापासून तो घरी पोहोचेपर्यंत कोणकोणत्या घटना घडल्या, ते क्रमावर लिहा. उदाहरणार्थ, शाळा सुटल्यावर बसस्टॉपवर पोहोचणे. उत्तर: बसमध्ये चढणे, आजोबा व नातीजवळ जागा मिळणे, कंडक्टरने पैसे मागणे, पाकीट चोरला गेल्याचे लक्षात येणे, वाद होणे, नात रडणे, वैभवने तिकीट काढणे, बिस्किट देणे, नात हसणे. प्रश्न 6. तुमचे मुख्याध्यापक किंवा वर्गशिक्षक कोणकोणती विशेष कामे तुम्हाला सांगतात, त्या कामांची यादी करा. 1. वर्ग स्वच्छ ठेवणे, फळा पुसणे, उपस्थिती लिहिणे, रांगेत शिस्त ठेवणे, कार्यक्रमांची तयारी करणे, हे काम आम्हाला वर्ग शिक्षक सांगतात. प्रश्न 7. वर्गात तुमचे काही चुकले असेल आणि ते तुम्हाला पटले असेल, त्यावेळी तुमच्या मनात कोणते विचार येतात, तुमचा अनुभव 7 ते 8 ओळीत लिहा.
उत्तर: माझ्याकडून चूक झाली हे लक्षात आल्यावर मला वाईट वाटते. मी माझी चूक मान्य करतो. संबंधित व्यक्तीची माफी मागतो. पुन्हा अशी चूक होणार नाही याची काळजी घेतो. योग्य वागण्याचा प्रयत्न करतो. शिक्षकांचे ऐकतो. पुढे चांगले वागण्याचा निर्धार करतो. प्रश्न 8वा. खालील गोष्टींसाठी केल्या जाणाऱ्या क्रियांना काय म्हणतात ते लिहा. उदाहरणार्थ डहाळे उपटणे, तसे ज्वारीचे कणीस कापणे, भेंडी मिरच्या खुडणे, रताळी बटाटे खणून काढणे, बाजरीचे कणीस कापणे, ऊस तोडणे. प्रश्न 9वा. खालील घटना घडल्या हे पाठातील कोणत्या वाक्यावरून समजते? 1. वैभवची शाळा 5 वाजता सुटते. वाक्य: शाळेजवळच्या बसस्टॉपवरून संध्याकाळी 5:30 वाजता बसमध्ये चढलो. 2. आजोबांची नात खूप घाबरली. उत्तर: चिडलेल्या आवाजातील संवाद ऐकून नात जोराने रडू लागली. 3. सहलीला गेलेल्या मुलांना हरभरा आवडतो. उत्तर: हरभऱ्याचे डहाळे पाहून आमच्या तोंडाला पाणी सुटले. 4. सहलीतील मुलांना त्यांची चूक समजली. उत्तर: आम्ही शेतकऱ्याची माफी मागितली.